नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत एक ब्रेकफास्ट मेनू। हा मेनू काय असणार आहे हे लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे, पण यासाठी कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असा तयार होणारा अगदी टेस्टी असा हा ब्रेकफास्ट मेनू आहे। चला तर मग आपण आपल्या रेसिपीतच पाहूया की आपण आज काय बनवणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत घावणे। शैव फूडचं हे घावणे पीठ वापरून आपण ह्यापासून अगदी मऊ जाळीदार असे घावणे बनवणार आहोत। 500 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये हे घावणे पीठ अवेलेबल आहे। त्याचप्रमाणे ह्याच्या मागच्या बाजूला ह्या पिठाची कृती दिलेली आहे। यामध्ये कसं पाणी मिसळून तुम्ही ह्यापासून घावणे बनवू शकता ही पूर्ण कृती डिटेलमध्ये त्यांनी मागे दिलेली आहे। त्याचप्रमाणे ह्यांचे हे पॅकेट्स तुम्हाला Amazonवरती अगदी इझिली अवेलेबल आहे। हा माझा पेड प्रमोशनल व्हिडिओ नसून मी हे प्रोडक्ट वापरते म्हणून याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे। तर इथे हे शैव फूडचे घावणे पीठ वापरून मी अगदी छान असे घावणे तुम्हाला करून दाखवणार आहे। साधारण 500 ग्रॅम ह्या पिठामध्ये 25 घावणे तयार होतात। तर आता मला 25 घावणे नाही तर ब्रेकफास्टसाठी मी बनवते, त्यासाठी इथे साधारण 300 ग्रॅम एवढं पीठ वापरून मी हे घावणे तयार करते, जे माझ्या ब्रेकफास्टसाठी पुरेसे आहेत। तर इथे या वाटीने मोजून मी 2 वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे। मी ग्रॅममध्ये तसंच तुम्हाला इथे वाटीनेही प्रमाण सांगत आहे। ज्या वाटीने मोजून मी इथे पीठ घेत आहे त्याच वाटीने मोजून 2.5 पट आपल्याला यात पाणी घालायचं आहे। म्हणजेच 1 वाटीसाठी 2.5 वाटी याप्रमाणे आपण 2 वाटी पीठ घेतलेलं आहे। तर 2 वाट्यांसाठी आपण 5 वाटी एवढं रूम टेम्परेचर पाणी इथे घेतलेलं आहे। आता यात आपण घालूया चवीनुसार मीठ व हे पीठ अगदी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे डोशाच्या पिठाप्रमाणे घट्टसर पीठ नसून अगदी छान सरसरीत पातळ पीठ असतं व अगदी यामुळेच आपला जो घावना आहे तो छान असा पातळ व मऊसर असा घावना तयार होणार आहे। त्याचप्रमाणे उत्तम क्वालिटीचा तांदूळ वापरून आपली भिजवण्याची तसंच दळण्यापासून मुक्तता करून शैव फूडने आपल्याला हे घावण्याचं छान असं पीठ इथे रेडी करून दिलेलं आहे। आता यात फक्त पाणी व मीठ घालून आपल्याला त्यापासून हे बॅटर बनवून छान असे घावणे तयार करायचे। ते पहा अगदी व्यवस्थित असं आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे व घावणे घालण्यासाठी मी इथे ह्या पेल्याचा वापर करणार आहे। प्रत्येक वेळी घावना घालताना आपल्याला हे बॅटर अशाच पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे। तर आता हे घावणे आज आपण बनवणार आहोत बिडाच्या तव्यावरती। नॉनस्टिकच्या तव्यावरती तर हे इझिली बनवता येतात, मात्र बऱ्याचदा बिडाच्या तव्यावरती चिटकतात किंवा निघत नाही अशी बऱ्याच जणांची कंप्लेंट असते। तर इथे मी तुम्हाला दाखवते की हा व्यवस्थित बिडाचा तवा ग्रीज केल्यानंतर आपल्याला हा प्रॉब्लेम येणार नाही। तर इथे ग्रीज करण्यासाठी मी घेतलेली आहे कांद्याची स्लाइस, किंवा तुम्ही इथे सिलिकॉनच्या ब्रशचा सुद्धा वापर करू शकता। मी इथे हा अर्धा कांदा कापून त्याला फोक लावून घेतलाय व या कांद्याच्या मदतीने मी इथे छान असं तेल या बिडाच्या तव्याला लावून घेणार आहे। गॅस खाली मी फास्ट केलेला आहे। अगदी व्यवस्थित असं तेल आपल्या तव्याला लावलं की आपला तवा छान असा ग्रीज होतो व तुम्ही पाहू शकता किती सहज घावणे यावरती निघणार आहेत। हे घावणे आपल्याला काढून इथे टोपल्यात ठेवायचे आहेत, कारण ते फार पातळ व डेलिकेट असतात। तर इथे घावण्याचं पीठ ढवळून हे पहा अशा पद्धतीने फास्ट गॅसवरती लगेच आपल्याला ह्या पॅनमध्ये सोडायचं आहे व ह्यावरती अगदी 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत। आणि हे घावणे बनवण्यासाठी आज माझा नवरोबासुद्धा माझ्या मदतीला आलेला आहे। तर आता आपण झाकण काढून बघूया। एक हलकीशी वाफ आली की आपण लगेच झाकण काढून घेऊया व तुम्ही पाहू शकता आपला जो घावना आहे ह्याला किती छान अशी जाळी आलेली आहे। त्याचप्रमाणे आपला घावना जो आहे हा चारही बाजूंनी व्यवस्थित असा शिजला की हा कडा सोडायला लागतो। तर तुम्ही पाहू शकता झाकण काढल्यानंतर पुन्हा 2 मिनिटं आपण ह्याला असं शिजून देणार आहोत व 2 मिनिटांनी आता आपण ह्याला काढून घेऊया। तर हे पहा या उलाटण्याच्या साहाय्याने मी अगदी इझिली तुम्ही पाहू शकता हा जो घावना आहे हा पॅनपासून सुट्टा झालेला आहे। छान अगदी पातळ व जाळीदार मऊ असा घावना आपला इथे तयार झाला आहे। हा अशा पद्धतीने मी टोपल्यात काढला आहे। घावणे काढते वेळी आपल्याला हे वेगवेगळे असे टोपल्यात ठेवायचे, तर एकावर एक न ठेवता असे वेगवेगळे ठेवल्यामुळे आपल्याला छान असे घावणे नंतर आपण घडी घालून सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आता पुन्हा एकदा पॅन मी छान असा ग्रीज करून घेतला आहे व बॅटर व्यवस्थित असं ढवळून अगदी फास्ट गॅसवरती लगेच आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने पॅनमध्ये सोडून घ्यायचं आहे व लगेच आपण ह्यावरती झाकण ठेवणार आहोत। अगदी 2 मिनिटं वाट बघितल्यानंतर आपण झाकण काढूया। छान अशी वाफ आलेली असेल व यामुळे आपला जो घावना आहे तो छान असा मऊ होतो।
आता 2 मिनटं झाली आहेत, मी झाकण काढून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता घावण्याला छान अशी जाळी आलेली आहे. झाकण काढल्यानंतर पुन्हा 2 मिनटं आपण वाट पाहूया व त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने घावना अगदी सहज या भिडाच्या तव्यावरून सुद्धा तुम्ही तयार करू शकता. फारच छान व मऊ जाळीदार असे हे घावणे इथे तयार होतात. अगदी चवीला सुद्धा हे उत्तम लागतात. तर अजून मी तुम्हाला याच पद्धतीने 2-4 घावणे तयार करून दाखवते, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की हे पीठ किती छान बनवलं गेलेलं आहे. तर हे पहा पुन्हा एक घावना मी पॅनमध्ये सोडलेला आहे. पुन्हा आपण यावरती झाकण ठेवूया व 2 मिनटं वाट पाहिल्यानंतर झाकण काढून पुन्हा 2 मिनटं आपण ह्याला व्यवस्थित असं खालून शिजून देऊया व त्यानंतर उलटण्याने अगदी सहज आपला घावना इथे निघेल. तर हे पहा 2 मिनटं झालेली आहेत. पुन्हा एकदा हा घावना मी उलटण्याने तुम्हाला काढून दाखवते. कडा तर ह्याच्या अगदी इझिली निघतात. तर हे पहा अगदी सहज हा घावनासुद्धा आपला इथे तयार झालेला आहे. छान अगदी मऊ असे घावणे तयार झालेले आहे. ब्रेकफास्टसाठी मी इथे हे खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करणार आहे. तसंच तुम्ही जर लंच, डिनर किंवा ब्रंचसाठी हे घावण्याचं प्लॅनिंग करत असाल तर या घावण्यासोबत तुम्ही छान असं काळ्या वाटाण्याचं सांबार, पांढऱ्या वाटाण्याची उसळ किंवा उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजीसुद्धा सर्व करू शकता. अगदी छान असा मेनू तयार होतो व अगदी इन्स्टंट असे ह्या पिठामुळे अगदी छान मऊ जाळीदार असे घावणे आपण तयार करू शकतो. तर तुम्हीसुद्धा हे पीठ ॲमेझॉनवरून ऑर्डर करू शकता. ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करणारच आहे. त्यासोबतच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मी शेअर करणार आहे. या नंबरवरून व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही हे पीठ ऑर्डर करू शकता. तर हे पहा छान असं पुन्हा एकदा तेल लावून मी हा तवा ग्रीज केलेला आहे व मिश्रण व्यवस्थित असं ढवळून हे मिश्रण पुन्हा एकदा पॅनमध्ये अशा पद्धतीने टाकलं आहे. आता अगदी छान अशी एक छोटीशी वाफ याला आली की आपण झाकण काढून पुन्हा 2 मिनटं हे अशाच पद्धतीने शिजवून देणार आहोत व तुम्ही पाहू शकता अगदी सहज आपला घावना इथे तयार झालेला आहे. मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. हे पहा किती छान मऊ व अगदी जाळीदार असा हा घावना तयार झालेला आहे. चिकट नाही आहे, तुम्ही पाहू शकता अजिबातही चिकट नाही आहे. दोन्हीही बाजूंनी अगदी पांढरा शुभ्र असा हा घावना इथे तयार झालेला आहे व तुम्ही पहा किती मऊ आहे. मी तुम्हाला चुरगळूनसुद्धा दाखवते. अगदी छान अशी ह्याची घडी तयार होते व इथे हे ब्रेकफास्टसाठी मी आता सर्व करणार आहे. हे सगळे घावणे अशाच पद्धतीने मी छान असे बनवून घेतलेत व तुम्ही पाहू शकता सगळे घावणे तितकेच मऊ, तितकेच पातळ व जाळीदार तयार झालेले आहेत. हे पहा प्रत्येक घावना अगदी सहज आपल्या तव्यावरून निघाला आहे. अगदी चवीला सुद्धा हे घावणे फार छान लागतात. तर अशा पद्धतीने इथे मी हे सगळे घावणे तयार करून घेतलेत व 2 वाटी पीठ जे मी घेतलं होतं त्यामध्ये मला 16 घावणे इथे तयार झालेले आहेत व इथे मी हे छान असे खोबऱ्याच्या चटणीसोबत तसंच गरमागरम चहासोबत सर्व करणार आहे. इथे ही घडी मी तुम्हाला पुन्हा उघडूनसुद्धा दाखवते. हे पहा अजिबातसुद्धा चिकट असे हे घावणे नाहीत. अगदी छान पातळ मऊ आपले घावणे तयार झालेले आहेत. तर अगदी झटपट असे तयार होणारे फक्त पाणी व मीठ घालून आपण अगदी व्यवस्थित असे मऊ जाळीदार घावणे इथे तयार करून घेतलेले आहेत. अचानक ब्रेकफास्टसाठी काय बनवायचं हा प्रश्न पडला असेल तेव्हा तुम्ही हे घावणे ट्राय करू शकता. किंवा जर तुमच्या घरी पाहुणे आले असतील, सकाळी मुलांना शाळेचा डब्बा तयार करायचा असेल व त्यासाठी जर दुसरी काहीही पूर्वतयारी नसेल तर कोणत्याही पूर्वतयारीची गरज नसताना अगदी टेस्टी असा हा ब्रेकफास्ट मेनू तुम्हीसुद्धा घरच्या घरी इझिली तयार करू शकता. तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे हे घावणे चटणीसोबत सर्व केलेले आहे. यासोबत मी देणार आहे गरमागरम चहा. तर अगदी छान असा माझा हा ब्रेकफास्ट मेनू इथे तयार झाला आहे. कोकणामध्ये तर हे घावणे नारळाच्या रसासोबत सुद्धा सर्व केले जातात. नारळाचा रस बनवण्यासाठी इथे नारळाचं दूध काढून त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे मसाले, गूळ असं सगळं घालून हे नारळाचा रस तयार केला जातो. त्यासोबतसुद्धा हे घावणे फारच चविष्ट लागतात. इथे ब्रेकफास्टसाठी मी हे खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व केलेले आहेत. तसंच यासोबत मी दिलेला आहे गरमागरम चहा. तर मी तर माझा ब्रेकफास्ट मेनू आता एन्जॉय करणार आहे. चला तर मग तुम्हीसुद्धा हे पीठ लगेच ऑर्डर करा. दुकानातून योग्य प्रतीचा तांदूळ आणणे, तो भिजवणे, तो दळणे या सगळ्या गोष्टींपासून मुक्त होऊन अगदी सहज या पिठामध्ये पाणी व मीठ मिसळून तुम्ही छान असे हे मऊ जाळीदार घावणे नक्की तयार करा. चला तर मग आपण लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.